माते म्हणते की भक्ताला की प्रश्नातच उत्तर आहे. त्यावर तो भक्त बोलतो, हो माते, गुरु आणि शिष्य यांचे मान आणि ख्याती एकमेकांवर अवलंबून असते. त्यामुळे जसा गुरु शिष्याला हवा असतो तसाच शिष्य गुरुला हवा असेल. आई बोलते, हो बाळ. पुन्हा तो भक्त बोलतो, मग आई, जर शिष्याला पहिलेच ज्ञान आणि धर्म माहीत असेल तर मग गुरुची भूमिका काय असेल? मग अधर्मी यांना कोण सुधारेल? त्यावर आई बोलते, ऐक बाळा, मूर्तिकार मूर्ती बनवण्यासाठी योग्यच म्हणजे पाषाणाचा चयन करत असतो. तसेच या पृथ्वीतलावर एकच गुरु नाही. तसेच या पृथ्वीतलावर एकच प्रकारचे गुरु नसतात. अधर्मीचा गुरु अधर्मीसुद्धा असू शकतो. आणि जर एका चांगल्या गुरुच्या हवाली एका अधर्मीला केलं तेव्हा अधर्मी त्या गुरुला मानच देणार नाही. त्यामुळे एकतर्फा नाते हे गुरु शिष्याचे कसे, पण संगतीचा आणि शिकवणीचा परिणाम होऊन जे नातं बनतं ते गुरु शिष्याचं असतं. तू भक्त आईला विचारतो, म्हणजे? आई त्यावर बोलते, अरे ऐक भक्त, सांग मग माता, सोपे करून सांग, जेणेकरून मला समजेल. आई हसून म्हणाली, बाळा, देवगुरु बृहस्पती आहे आणि असुर गुरु शुक्राचार्य आहे, हो ना? त्यावर भक्त म्हणाला, हो. आई, मग बाळा, मार्गदर्शन तर आपल्या शिष्यांना दोघेही करतात. देव गुरूंच्या आज्ञेबाहेर जात नाहीत, पण असुर सतत गुरु आज्ञा तोडत असतात. त्यामुळे जे गुरुहीन आणि रक्षाहीन होतात. आणि त्यामुळे मी देखील क्रोधित होते, कारण मीच सर्वेसर्वा आणि सिद्धिदात्री आहे. गुरुचा अपमान म्हणजे साक्षात माझा अपमान. माझं सतीरूप तुला माहीतच असेल आणि हेही माहीत असेल की मी माझ्या प्रत्येक अवतारामध्ये तुम्हाला योग्य ते ज्ञान देऊनच जाते. भक्त बोलतो, हो माते.